तिथं बोलला, अरे कोडगावकर तू खातोस किती, हाततोस किती, तू मोंड्यात येतोस. अबे आज तुझ्या गावात हाव, तुझ्या गावात मिरवणूक काढणार आहो. गांडीतम असलं तर ये. गावातली मिरवणूक थांबून दाखव. बघू तुझी गाड्या कशा चालतात. आणि कवळे सरला बी मी विनंती आहे, जिल्हा परिषदला किती दम लावायचं लावा. आता तर मोकळा हाव, इथं तरी थोडं अडकून होत. आणि एवढंच सांगतो कवळे गुरुजीला, मजा काही कोणाचा काटा मारले ते पैसा नव शेतकऱ्याचा. मला स्वयंघोषित केडी बॉस नाव भेटलं, तुझ्यावानी शेतकरी नेता मला म्हणणार. गुरुजीला स्वतः म्हणून गेले, मी शेतकरी नेता, मी शेतकरी नेता. आणि शेतकऱ्याचेच गळे कापले शेतकरी नेता. आणि आता चॅलेंज आहे, कोडगावकर कुठं यायचं मला फोन लाव, ओपन दिला कुठंही ये तुम्ही. आणि 2019 ला माझ्या बापाच्या उपकारामुळे राजेश पवार आमदार झाला, लक्षात घे. मी जर भोकरला गेलो नसला असला माझ्या वडील, तू कुठं कोण्या कोणत्याला बसत होतास ती माहित नाही. आणि केडी बॉसच्या टीमला माहित आहे, केडी बॉसच्या टीमला शिरीष भाऊला बी निवडून आणायचं आहे, उमरीतल्या दोन्ही जिल्हा परिषदला निवडून आणायचे आहे. आणि बरबड्याची तयारी करायची आहे, एकाला पाडायची. आपल्याला मौका लवकरच हाय, बघूच लागा कामाला. आणि आमचे 2 उमेदवाराला नाराज व्हायचं काही नाही. रफिक शेख, तुम्ही आमच्या खुर्चीला खुर्ची आणि नदनूरवार सावकार काहीच देऊ नका. माझ्या खुर्चीला खुर्ची तुमची राहील, दोघाची. सावकार, खसने के क्या बहाने हैं, अभी तो पिक्चर बाकी है, आप तो बहुत आगे जाने को है. रफिक शेख, खपसून जाऊ नका, केडी बॉस तुमच्या मागे आहे, एवढंच विनंती करतो. आणि तुम्ही एवढं प्रेम दिल्या, आम्ही दोघं भाऊ कधीच फेडू शकत नाही, या जन्मात तर नाही, 7 जन्म तुमचे प्रेम करतो. तुमच्या प्रेमामुळे आम्ही कोणालाही छेटायला तयार आहे. आणि मी खास करून उमरीतील व्यापारी वर्गाचं मनापासून आभार मानतो. आमचे विष्णू काका असतील, सर्व व्यापारी वर्ग. आमदार म्हणला कोणता तरी हे लावतो, म्हणला सीडीआर लावतो, तू डीडीआर लाव, सीडीआर लाव, आम्ही सगळं तुझं एफडीआर लावत्या. व्यापाऱ्याजवळ विष्णू काका तुम्हाला माहित नसल, तुम्ही तरी कोणता काळा धंदा केला नाही. परळीमध्ये याला 302ची 304ची कलम आहे आमदारावर. आमदारावर किती केसेस आहे ऑनलाईन बघा. आमदार तिच्या फॉर्म मध्ये किती भरलाय, काय भरलाय, काय व्यापाराला लावतो. व्यापाऱ्याच्या पहिलं कैलास गोष्टेकरला लावायची हिंमत ठेव, मन व्यापाऱ्या करतात. जनतेला काय म्हणतो, पहिलं सगळ्यात जनतेच्या पुढे केडी बॉस होणार आहे, एक सांगतो. व्यापारी द्यायचं काहीच कारण नाही. आम्ही तुमच्या सुखात दुःखात अर्ध्या रात्री आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या समोर राहणार. दोन्ही भाऊ या ठिकाणी वचन देतो. आणि माझे सगळ्यांचे
तुमचे नतमस्तक होतो, तुमचे पाया दोन्ही हात धरून तुमच्या पाया पडतो. असंच प्रेम आमच्या दोन्ही भावावर राहू द्या आणि पुढची लढाई तुम्ही मला जसं निवडून आणलं तसा शिरूभाऊला आपल्याला गुलाल उडून आणि विनंती करतो आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो. पोलीस प्रशासनचं बी आभार मानतो, तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. PSI साहेब काही टेन्शन घेऊ नका, काहीच होणार नाही. केडी बॉसचे कार्यकर्ते एवढे चांगले आहेत की कोणाला धक्का लागणार नाही. तुम्ही शांत झोपी जा.